नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 41वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपल्या प्रार्थनेने आजच्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी, श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार आपले डोळे उघडूया. आज स्थिती प्रकरण संपेल आणि उद्यापासून आपण उपशम प्रकरणाला सुरुवात करू. वैराग्य प्रकरण, मुमुक्ष व्यवहार, उत्पत्ती आणि स्थिती असा हा आतापर्यंतचा प्रवास आपला झालेला आहे. आज वसिष्ठ ऋषी जो या स्थिती प्रकरणाच्या शेवटी रामाला पुन्हा उपदेश करतात, तेव्हा आपण जे वैराग्य प्रकरणात ऐकलं होतं तेच पुन्हा ऐकतो आहे की काय असं वाटायला लागेल. म्हणजे जे श्रीरामांनी सांगितलं की त्यांना कशाचं वैराग्य आलं आहे, त्यांनी बघितलं जगामध्ये की कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद नाही. एक्झॅक्टली तीच गोष्ट वसिष्ठ ऋषी पण सांगतील. त्यांना श्रीराम म्हणतात की काळावर भरोसा नाही, तेच पुन्हा वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगताहेत. हे जे काही सुखांची साधनं आहेत, आपले परिवार असेल, वस्तू असतील, ह्या सगळ्या नश्वर आहेत, ह्या सगळ्या संपणाऱ्या आहेत, या कधीच पूर्ण नाहीत. तर ते सुद्धा पुन्हा वसिष्ठ ऋषी उलट श्रीरामांना सांगतील. हे सगळं आज आपण ऐकूया. गंमत हीच आहे की श्रीरामांना सगळं माहिती होतं आणि वसिष्ठ ऋषी त्यांना पुन्हा तेच सांगतायत. हा खेळ सगळा आपल्यासाठी चालला आहे, या गोष्टीचं जाणीव ठेवावी. म्हणजे मी रडल्यासारखं कर आणि तू मारल्यासारखं कर असा जे काही नाटक असतं, तसं हे नाटक की मी अज्ञानी असल्यासारखं आहे आणि तुम्ही ज्ञान दिल्यासारखं करा. त्यातून निदान हे जे काही आपल्यासारखे असतील यांना थोडीशी करमणूक होईल, त्यांना थोडंसं ज्ञान मिळेल, अशा भावनेतून हा सगळा खेळ त्या परमेश्वराने रचला आणि एवढे सगळे 32,000 श्लोक त्याच्यातून निर्माण झाले. वसिष्ठ ऋषी एकटेच बोलणारे नव्हते, हे लक्षात घ्या. तिथे श्रीरामांनी प्रश्न विचारले, त्यांनी खोदून हे सांगा, ते सांगा, पुन्हा सांगा, असं सगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते सगळे विचारत गेले आणि सगळं काही ती जी रत्नांची खाण आहे, ज्ञानरत्नांची खाण, ती पूर्ण उकरून काढली आणि सगळे ज्ञानरत्न आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपल्याला कदाचित असं होऊ शकेल, ऐकता ऐकता कधी कधी तोचतोपणा येतो, कधी कधी बोर होतं, कधी कधी असं वाटतं की या गोष्टीमध्ये काय आहे. अशा अनेक प्रकारचे संभ्रम, अनेक प्रकारचे विषय आपल्या मनात येऊ शकतात. आता हे ज्ञानच असं आहे की ह्याच्यामध्ये चिकाटी हा फार महत्त्वाचा गुण आहे. आणि हे ज्ञान ही एक परीक्षा पण आहे. योग वासिष्ठ वाचण्याच्या बाबतीत मी इथे जेव्हा कधी पूर्वी काही सांगितलं असेल, त्याच्यामध्ये एक गोष्ट मी हेही सांगितली होती की हे परमोच्च ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे एक PhDची परीक्षा देण्यासारखं आहे, PhD मिळवण्यासारखं आहे. जीवनातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान मिळवायचं, तर ते मिळाल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर, ते निदान एकदा तरी व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला जे काही मिळतं ते फार वेगळं आहे. प्रचंड त्याचा अनुभव सुंदर असतो.
आणि माझ्या मताशी इथे अनेक जण सहमत होतील. अनेक जण योग वासिष्ठ वाचायला लागले आहेत. त्यांचे जे काही रिॲक्शन्स मला त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती येतात त्याच्यावरून ते काही म्हणतात की असं वाटतं की हे सोडूच नये, वाचतच राहावं वगैरे वगैरे. हे जे काही सगळे विषय असतील तर ह्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं. कारण त्याच्यातून जे काही प्रचंड ज्ञान मिळतं आहे ते चुकवू नका. कधी कधी सुरुवातीला आरंभशुरासारखं असेल, खूप छान वाटतं आहे, आता समजू, हे करू ते करू. पण नंतर उत्पत्ती प्रकरणातल्या एक दोन गोष्टी इकडे तिकडे यायला लागल्या, एक दोन विषय थोडे कॉम्प्लेक्स वाटायला लागले की मग आपण थोडं ढेपाळतो, मग आपले संयम संपायला लागतात. काही काही ठिकाणी भाषा थोडी कठीण वापरलेली आहे, जे काही असेल. तर तिथे आपल्याला ह्या सगळ्या चिकाटीला सोबत ठेवायचं आहे, हे सोडायचं नाही आणि पुढे न्यायचं आहे. कारण पुन्हा ही एक PhD डिग्री आपल्या आयुष्याची आहे आणि ती मिळवण्यासाठी थोडे कष्ट, थोडा संयम आणि एक पाठपुरावा ह्या गोष्टी लागणार आहेत. आपण जर आपला पाठपुरावा सोडला नाही, पाठपुरावा करणं सोडून दिलं, आपण त्याच्या मागे लागलो नाही, तर परिणाम एकच आहे. फक्त परिणामाचा विचार करावा की काय चुकेल किंवा काय राहून जाईल हातातून. तर ह्या जीवनात हातातून योग वासिष्ठ ग्रंथ वाचायचा राहून जाईल, एवढंच फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तो बोर होतो आहे, ते मला समजत नाही, रिपीट होत आहे, कंटाळवाणं होत आहे, हे सगळे जे काही असतील तरी त्या तात्पुरते असतात. तेवढ्या काही काळापुरती थोडंसं आपला नेट मारायचा, जोर लावायचा आणि पुढे जायचं. काही काही भाग असतील कंटाळवाणे, पण त्याच्यानंतर अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे रस्त्याने जाता जाता एक दोन स्पीड ब्रेकर्स आले तर गाडी थांबवून परत नाही फिरायचं, त्याच्यावरतून चढायचं, पलीकडे जायचं, गाडी स्लो करायची, पण पलीकडे जायचं निश्चित ठरवायचं. जसं 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 पुढे जाऊ आणि शेवटाला जायला लागू तेव्हा आपल्याला कळेल की जे दृश्य दिसतं आहे, जो देखावा आहे, तो इतका सुंदर आहे की त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. त्यामुळे योग वासिष्ठाच्या या मार्गावरती अजिबात ढिले पडू नका. आपण ऑलरेडी ऑलमोस्ट 260-270 पानांपर्यंत, 265 पानांपर्यंत आता पोहोचत आलो आहोत आणि ह्या ग्रंथातली साधारणपणे टोटल एक 800 पानं आहेत. तर अजून असतील 550 पानांच्या आसपास आपल्याला जायचं आहे. पोहोचू आपण. गोष्टी आहेत पुढे छान छान. असं करत करत जाऊ. घाई काय, मी तर नेहमी म्हणतो माझ्या दृष्टीने तर काहीच घाई नाही आहे. मला काय, कोणीतरी भेटलं पाहिजे ऐकवायला, त्याच्यामुळे मी बोलायचं काम करत जाईल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत योग वासिष्ठ वाचायचं, योग वासिष्ठ ऐकवायचं, एवढाच कार्यक्रम उरलेला आहे. हो ना. तर तुम्हाला याच्यात निदान ऐकता येईल, जेवढं आयुष्य आहे तेवढं याच्यात वाचा, ऐका आणि बस त्या आयुष्यासोबत हे संपेल. पुढे काय असेल ते असेल, कोणी बघितलं. हो ना. त्यामुळे इतक्या सुंदर रीतीने हे आपलं जीवन पुढे घेऊन जायचं. आता कालपर्यंत आपण जे काही दाशुराची गोष्ट वगैरे ऐकली आणि त्याच्यानंतर योग वासिष्ठचे या स्थिती प्रकरणामध्ये जे कन्क्लुडिंग रिमार्क्स आहे, वसिष्ठ ऋषी सांगतायत की ह्याच्यात जे काही करायचं आहे, म्हणजे आजच्या विषयामध्ये करणारा कोण, कर्तृत्व कोणाकडे येतं, अकर्तृत्व कोणाकडे येतं, कोणी करायचं कोणी नाही करायचं, जे काही जीवनात घडणाऱ्या घटना आहेत त्यांच्या बाबतीत कसं बघायचं, जे ज्ञानी पुरुष आहेत ते यांच्याकडे कशा रीतीने बघतात, त्यांचे अनुभव कसे असतात, अज्ञानापासून स्वतःला कसं वाचवायचं, हा एक सगळा थोडासा सारांश वसिष्ठ ऋषी सांगतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की सगळीकडे हा एकच आत्मा आहे, एकच परमात्मा आहे आणि त्याच्यामध्ये काही कर्तृत्व किंवा अकर्तृत्व, म्हणजे तो काही करतो किंवा काही करत नाही, तर अशा दोन्ही भावना आहेत. एका परीने जो करणार आहे, अगर आपण बघितलं सगळं काही हा आत्म्याचा खेळ आहे, परमात्म्याचा खेळ आहे, त्याच्यामुळे तो एका परीने करणार आहे, पण त्याला करण्याचं काही कारणच नाही. कुठली इंटेन्शन आहे, कुठलं उद्दिष्ट आहे, काही इच्छा आहे म्हणून केलं जातं अशातला भाग नाही, म्हणून तो एक प्रकारे अकर्ता आहे. परंतु जर बघू आपण तर त्याच्याशिवाय या जगात काहीच होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे केवळ त्याचंच अस्तित्व आहे, म्हणून एक प्रकारे म्हटलं तर तो कर्ता पण आहे. हो ना. आपण एखादी गोष्ट करतो तर त्याच्या मागे आपलं काही इंटेन्शन नसेल, काही करायचं कारण नसेल, केवळ करतो आहे, तर आपण त्याला करणारा म्हणतो आणि अकरणारा पण म्हणतो, अकर्तृत्व पण म्हणतो. त्यामुळे इथे सगळ्या ठिकाणी त्याची शक्ती असल्यामुळे आपण त्याला करताही आहे आणि तो भोगताही आहे असं म्हणतो. आता
हे श्रीराम ह्या ज्या दोन भावना आहेत, कर्तृता आणि अकर्तृता, म्हणजे कर्तृत्व आणि अकर्तृत्व, या दोघांचाही तू व्यवस्थित उपयोग करून तुला जे काही योग्य वाटेल, जे काही ज्या परिस्थितीत उपयोगी असेल त्याचा फायदा घे, त्या परिस्थितीत त्याचा उपयोग कर आणि आपलं कल्याण होईल अशा भावनेने तू आत्म्यामध्ये स्वतःच्या स्थिर राहा. ह्या जगामध्ये सगळे जे काही घडामोडी घडत आहे त्या केवळ नियतीमुळे चाललेल्या आहेत. त्यामध्ये मी काहीही करतो अशातला प्रकार नाही. म्हणजेच जे काही आयुष्यात चढउतार होत असतील, आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतील, आणि हा विषय फार सुंदर आहे. थोडं खोलात जाऊन जर आपण याच्यावर बघितलं तर लक्षात येईल की जेव्हा आपण कोणालाही दोष देण्याच्या वृत्तीत नसतो, जे काही होत आहे ते केवळ त्या परमपित्याची इच्छा अशा दृष्टीने जर बघायला लागलो तर आपण कोणाला दोष देत नाही. मी आपल्या कर्तृत्वाबद्दल बोलत नाही. आपण युजली जी रिॲक्शन असते, म्हणजे आपल्याला आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे वगैरे, हा सगळा भाग एका ठिकाणी, परंतु आपल्या जीवनात आपण सहसा आनंद आणि दुःख यांच्या मागे जे काही आनंदाच्या मागे जातो आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून दुःख होतात, तर हा मुख्य विषय आहे. तर जेव्हा असं लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही किंवा आणखी काही गडबड असते, त्यावेळेस आपण जर असं बघितलं की हे सगळं त्याचीच मर्जी आहे, म्हणजे आयुष्यात दुःख आलं, ठीक आहे, त्याची मर्जी आहे, किंवा कोणी नीट वागलं नाही तर त्याच्या मागे तोच आहे करणारा, त्याच्यामुळेच हा झालेला आहे. म्हणजे मी समजा साधनेला बसलो आणि बाहेर कोणीतरी मोठ्याने बोलायला लागलं, आरडाओरडा करायला लागलं, तर लगेच जाऊन माझ्या साधनेत व्यत्यय कसा काय आणला, स्वतःला एकदम विश्वामित्र समजून चिडणं, शाप देणं वगैरे असले उद्योग करायच्या ऐवजी की हे जे काही चाललं आहे हे तो करणाराच आहे, परमेश्वरच आहे, त्याच्याचमुळे काहीतरी होत आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये दोष शोधण्याच्या ऐवजी हा दोष त्याचा नसून त्याच्या मागेच करणारा परमेश्वर तो काहीतरी करवतो आहे. जेव्हा अशी भूमिका आपण घेतो, त्याच्यामध्ये मी स्वतः करता नाहीच, परंतु बाकी दुसरं सुद्धा कोणीही करता नाही आहे, जे काही आहे तो परमेश्वरच करतो आहे, अशी जर आपण आपली भावना ठेवली तर त्यामुळे आपलं चित्त, आपलं मन ह्या कुठल्याही गोष्टींमध्ये अडकत नाही. कुठलेही कर्म त्याचा आपण दोष घेत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही चांगलं वाईट असं वाटण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. मुळातच मी करता नाही, दुसराही कोणी करता नाही, ही एकदा भावना आपल्या मनात पूर्णपणे आली त्यावेळेस मग आपण जे काही आपले कर्तव्य आहे ते सोडावे की नाही सोडावे असा प्रश्न पडतो. कारण जर मी काही करतच नाही आणि दुसरेही कोणी करत नाही असं म्हटलं तर मग समजा मी राजा होणार असेल आणि मला राजा होताना जर काही कर्म असतील तर मी कशाला करावे, हे माझे प्रारब्ध असलेले कर्म आहे, पण ते सोडून द्यावे, कारण मी तसंही काही करत नाही. तर असं जर वाटत असेल तर असंही वाटण्याचं काही कारण नाही. मी नेहमीच काहीही न करणारा आहे अशी जरी भावना असली तरी त्याच्यानंतर मला कुठलेही या कर्तृत्वपणामध्ये, मला जे काही राज्य करायचं असेल, मला जो काही संसार करायचा असेल, त्यामध्ये मला स्वतःला करत नसलो तरी हे कार्य माझं चालू आहे, कारण हे सुद्धा नियतीनेच नेलेलं आहे. त्यामुळे मी काही सोडून देणं याच्याऐवजी मी हे करणं ही सुद्धा नियती आहे. मी काही करता नाही, परंतु माझ्या हातून असे कार्य व्हावे ही सुद्धा एक नियती आहे आणि त्याच्यामुळे जे श्रेष्ठ कार्य आपल्या हातून व्हायचे असतील ते नियतीच करवणार आहे, अशा दृष्टिकोनातून आपण आपलं कार्य पुढे घेऊन जावं. जेव्हा ही भूमिका राहील तेव्हा मी करणारा नाही. मी जे एक छोटासा भाग याच्यात पूर्वी सांगितलं आहे की नियतीच्या ऐवजी आपण जर स्वतःचे गुरु किंवा आपले जे कोणी आराध्य असतील त्यांना जर ठेवलं तर माझ्या आयुष्यात करणारा मी नाही, ते गुरुच आहेत आणि माझ्याच नाही इतरांच्याही आयुष्यात माझेच गुरु कार्य करत आहेत, अशी भूमिका जेव्हा ठेवू तेव्हा आपले कार्य बिनधोकपणे पार पडतात आणि कधी काही गडबड आली तरी मन हे स्थिर राहतं. त्या कुठलाही क्रोध, कामना वा लोभ या गोष्टींना ते अडकत नाही. अतिशय अमृतासारखी शांती आपल्या अनुभवाला येते. आता याला दुसराही भाव आहे कर्तृत्वाचा. तो वसिष्ठ ऋषी म्हणतात की समजा तुम्हाला दुसरी भावना करायची असेल की हे करणारा सगळं काही मीच आहे, म्हणजे जो काही परमात्मा आहे, कारण मी आणि परमात्मा एकच, ही जर आपल्या मनात भावना आली तर करणारा सुद्धा मग मीच, ह्याला महाकर्तृत्व म्हणतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाचाही राग येणं किंवा कोणाबद्दल प्रेम वाटणं किंवा कोणाचा द्वेष करणं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत नाही. का येणार नाही?
या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होणार नाही. का होणार नाही? कारण सगळ्या गोष्टींचं कर्तृत्व जे काही आहे ते आपल्याचकडे येत आहे. मग आपण कोणाला दोष देणार? म्हणजे तुझ्यातही मीच आहे, माझ्यातही मीच आहे, सगळीकडे मीच आहे, त्याच्यातही मीच आहे, चराचरामध्ये मीच आहे, ही जेव्हा आपली भावना येते तेव्हा मग कशाचा मोह? संपत्तीचा मोह कसा असेल? कारण संपत्ती दुसऱ्याची नाही, माझीच आहे. मला एखाद्या नात्याचा मोह, तर तो नातंसुद्धा माझ्यातच आहे. कोणाचा द्वेष करायचा असेल ते नातंसुद्धा माझ्यातच आहे. मी कोणाचा राग करणार, कोणाचा द्वेष करणार, कोणाबद्दल असूया ठेवणार, हे सगळे प्रकार कुठेही येत नाहीत. कारण सगळं काही मीच. म्हणजे माझ्यावर कोणी प्रेम केलं तरी त्याच्याबद्दल मला प्रेमच वाटेल. मला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्याच्याबद्दलही मला प्रेमच वाटेल. का? कारण शेवटी तो आणि मी एकच आहोत. ही भावना थोडीशी नीट समजून घ्या. खरं अतिशय सुंदर विचार आहे हा. जर आपण आपल्या डोक्यात पक्का बिंबवला तर आयुष्यामध्ये याच्यात व्यवहार आणि आपली भावना या दोन गोष्टीबद्दल पूर्ण थोडं समजून घेऊ, स्पष्टीकरण घेऊ आपण. आपल्याला कोणी फसवलं, कोणी त्रास दिला किंवा एखाद्याची वृत्ती अशीच आहे, तर त्याच्याप्रती आपली भावना कशी असावी? त्याच्याप्रती भावना अशी असावी की त्याचं भलं व्हावं, त्याला चांगली बुद्धी मिळावी, जेणेकरून तो असा वाईट वागणार नाही. का वाईट वागणार नाही? कारण अशा वाईट वागण्याने त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याचे कर्माचे फळं नियतीनुसार, अध्यात्मानुसार जे काही मिळायचे ते मिळतील, परंतु व्यवहारानुसार सुद्धा ते फळं मिळतील. म्हणजे एखाद्याने काही अपराध केले तर त्याला जसं पोलिसांकडनं काही त्रास होणार असेल, कायद्याकडनं काही त्रास होणार असेल किंवा आणखी इतर कुठल्या गोष्टींकडून काही त्रास होणार असेल तर त्याला तो भोगावा लागणार आहे. आपल्या आयुष्यात हे प्रसंग येतात. आपण आध्यात्मिक मार्गावरती असा नाही तर आणखी कुठल्या मार्गावरती असा, कधी कधी अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस आपलं मन हे त्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा त्या संस्थेच्या बाबतीत जिथे कुठे आपण अडकलो असू त्यांच्या बाबतीत आपलं मन कसं असावं की देवानी, परमेश्वरांनी यांना चांगली बुद्धी द्यावी, कारण तो आणि मी एकच आहोत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल संपूर्णपणे एक सहानुभूतीची भावना असावी की अरे रे, हा व्यक्ती, याला कळत कसं नाही की अशा मार्गाने जाऊन याचं नुकसान होणार आहे, अशा मार्गाने जाऊन हा अडकणार आहे. ही एक भावना आपल्या मनात त्याच्याबद्दल असावी. ही आपलं फिलिंग. ह्यानी काय होतं? ह्यानी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला फायदा होतो, आपलं मन स्थिर राहतं. दुसरा चॉईस काय आहे की तो असा वागतो, तसा वागतो म्हणून स्वतःच उसळायचं, स्वतःच कटकट करायची, स्वतःच चिडायचं, रडायचं, आपल्यालाच त्रास करून घेतो. बरं, या दोन्ही याच्यातून एका परीने म्हटलं तर बदलणार काहीच नाही. जे आहे ते आहे, सत्य त्याचं आहे तसंच राहणार आहे, त्यांनी काही फरक पडणार नाही. परंतु पहिला चॉईस, स्वतःला शांत ठेवलो तर निदान आपण काहीतरी करण्याची बुद्धी आपली स्थिर राहील. आपण जर स्वतःला त्रास दिलो तर आपलं वातावरण, स्वतःचं मन, आपल्या आजूबाजूच्यांचं मन, घरातलं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी बिघडतात. त्यामुळे प्रत्येकाला जे कोणी त्रास देणारे असतील, आनंद देणाऱ्यांच्या बाबतीत बोलायची गरज नाही, परंतु जे कोणी त्रास देत असतील, ज्यांच्यामुळे त्रास होत असेल, त्यांच्याप्रती सहानुभूतीची भावना, तो माझाच आहे, तो मीच आहे, ही भावना आपली मनातून असावी, जेणेकरून काहीतरी मानसिक शक्तीने आणि प्रेमाने, सहानुभूतीने जे काही असेल ते बदलण्याची शक्यता निर्माण होते. दुसरा व्यवहाराचा भाग. व्यवहार मात्र इथे जो असेल तो पाळला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही योग्य करायचं असेल, अशा व्यक्तींपासून दूर राहायचं असेल, अशा व्यक्तींबद्दल काही तक्रार करायची असेल, अशा व्यक्तींबद्दल जी काही शिक्षा योग्य असेल त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण तिथे आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. करणारे आपण सगळेच आहोत. एक प्रकारे त्याला शिक्षा होत असेल तर कुठेतरी मलाही ती जाणीव होते की एका जीवाला होत आहे. आणि सगळेच जण हे ज्ञानी नसतात. जर आपण असं व्यवहार पार पाडला नाही तर हे जे कोणी खोड्या करणारे लोक आहेत हे इतरांना सुद्धा त्रास देऊ शकतात. त्यांना असं वाटेल हा सगळे असेच आहेत, त्याच्यामुळे ते आणखी इतर लोकांनाही त्रास देऊ शकतात. त्यामुळे व्यवहार हा व्यवहार राहिला पाहिजे. या ठिकाणी ज्यांना जे योग्य असेल ते योग्य व्यवहाराप्रमाणे, देश, काल, स्थान याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी घडायला हव्या. आणि ही भावना आपल्या मनात कायम असावी. त्यामुळे सुखकर्ता दुःखहर्ता हा मीच, ही जेव्हा भावना आपल्या मनात असेल, जगाचा उदयही मीच करतो, अस्तही मीच करतो, अशा स्थितीत जेव्हा आपण जाऊन पोहोचतो आणि त्याच्यानंतर स्वाभाविकपणे या स्थितीमध्ये ना आनंद राहतो ना दुःख राहतो, या सगळ्या स्थिती आपल्या लय पावतात आणि त्यावेळेस आपण अतिशय समतेत राहतो. या अवस्थेमध्ये सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याबद्दल एकच भाव निर्माण होणं,
सगळे वस्तू, सगळे प्राणी, सगळे जीव यांच्याबद्दल समभाव निर्माण होणं ही खरं ज्ञानाची पराकाष्ठा आहे. माझं या शब्दांवरती विश्वास ठेवा. जेवढा हा भाव वाढत जातो तेवढं आत्मिक समाधान जास्त आहे. बाहेरचं काय होतं माहीत नाही. बाहेरचे जे जे परिणाम दिसायला पाहिजे, जे आपल्या आयुष्यात कधी आपण अपेक्षा केल्या असतील ते निश्चितपणे व्हायला लागतात. आपल्या बाबतीत जे काही समृद्धी असेल, जे काही आपल्याला आदर असेल, ज्ञान असेल, सगळ्या गोष्टी आपल्याकडे यायला लागतात. त्या कुठे चुकत नाही. परंतु या सगळ्यांचा एक जादूचं सोल्युशन आहे. हे सोल्युशन असं आहे की आतमध्ये जर हा बदल झाला ना तर बाहेरचं सगळं आपोआप बदलायला लागतं. ह्या गोष्टी केवळ प्रयोग करून बघण्यासारख्या, अनुभवण्याच्या, याच्याबद्दल कोणी प्रूफ देऊ शकत नाही. हे निव्वळ आपला स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे हा आतला बदल हा घडवून आणणं हे फार आवश्यक आहे. जे या चक्रात जे हे करतात ते या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा अडकत नाही. सदा सर्वदा समतेच्या अवस्थेत राहा. म्हणून दोनपैकी काहीही, की सगळं काही मीच आहे किंवा सगळं काही तो परमेश्वर आहे, मी याच्यात काहीच नाही. दोनपैकी कुठलीही भूमिका घ्या. मी अकर्ता आहे किंवा मी सर्व करता आहे, यापैकी कुठलीही दृष्टी आपल्याला ज्या पाहिजे त्या घ्या. परंतु वसिष्ठ ऋषी म्हणतात की जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत ही अवस्था ठीक. तोपर्यंत स्वतःला दोनपैकी कुठलीही एक भूमिका ठेवा. परंतु त्याच्यानंतर एकदा त्या अवस्थेत पोहोचलो, पुढे ज्ञानाच्या मार्गावर आलो की मग ह्या सुद्धा भावनेचा त्याग करून टाकावा. म्हणजे मी अकर्ता किंवा मी करणारा या कुठल्याही भावना यांना काही अर्थ नाही. कारण हेच आता शेवटी नष्ट करणं आवश्यक आहे. हा सगळ्या भावना हे कोणाचं कारण आहे तर याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा एक सतत आपण स्वतःला जाणीव देत राहतो की अरे मी करतो आहे, मी करतो आहे, मी करतो आहे, किंवा मी करणारा नाही, मी करणारा नाही, मी करणारा नाही. म्हणजे काय होतं आहे की जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण थोडेसे अवेअर आहोत. अजूनही आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, त्याच्यामध्ये अडकतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथून सोडून देणं, ह्याच्यापासून पलीकडे जाणं हे आवश्यक. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे की ज्याच्यामध्ये मीपणा आहे, या बुद्धीचा नाश करणं हे आवश्यक. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की ह्या चित्तामध्ये ही जी एक भावना आहे की मी म्हणजे शरीर, ह्या भावनेला आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वासनांना तू नष्ट करायचा प्रयत्न कर. एक गोष्ट पक्की लक्षात घ्यावी की जर आपल्यात तामसिक वासना असेल तर कुठले तरी किडा, मुंगी किंवा आणखी काय असेल अतिशय क्षुद्र योनीत जाऊन पडू. राजसिक वासना असेल तर संसारात अडकू, पुन्हा आपण तेच परिवार, पत्नी, मुलं याच्यामध्ये अडकून पडू. त्याच्यामुळे या दोघांचाही त्याग करून वसिष्ठ ऋषी इथे काही सूत्र सांगतात जे पतंजली योग सूत्रमध्ये आलेले आहेत. तेच इकडेही त्यांनी सांगितले की तू एक जो आयुष्याचा एक जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे की सुखी माणसाबरोबर, जे आनंदी आहेत त्यांच्याबरोबर तू मैत्री कर. जे दुःखी आहेत त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये करुणा असू दे. ज्यांचा उत्कर्ष झालेला आहे अशा लोकांबद्दल तुझ्या मनात कौतुक असू दे, मुदिता असू दे, आनंद असू दे. आणि जे कोणी दुराचरणी असतील त्यांच्याबद्दल तू एक प्रकारची उपेक्षा ठेव, त्यांच्यापासून दूर राहा. त्यामुळे तुझं चित्त प्रसन्न होईल, आनंदी होईल. त्यातून तुझ्या मनातून द्वेष वगैरे असल्या सगळ्या भावना निघून जातील. आणि त्यानंतर एकदा हे सगळं झालं की तुझा स्वभावही सहज तसा होऊन जाईल. मी ज्यांच्याशी बोललो आहे त्यांनी मला जे सांगितलं आहे त्यावरून ही गोष्ट निश्चित सांगतो की खोटेपणा ह्या बाबतीत मी खूप उदार आहे किंवा मी खूप काय म्हणतात त्याला, समतोल आहे, मला याच्याबद्दल सहानुभूती आहे, ही भावना अगदी खोटी जरी केली मनातल्या मनात तरी काही काळाने तो आपला स्वभाव बनून जातो. हा जो काही नाटक करण्याचा प्रकार असतो हा फार इफेक्टिव्ह आहे. आणि ह्याचे परिणाम आणि दुष्परिणाम दोन्ही जाणून घ्यावे. कधी कधी आपण मला खूप राग आलाय असं दाखवायला जातो आणि वारंवार तो राग दाखवण्याच्या भानगडीत तो आपला स्वभाव सहज बनून जातो, आपल्यालाही कळत नाही. एखाद्या गोष्टीला हायपर रिॲक्शन देणं हा आपला स्वभाव होऊन जातो. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी असेल आणि मला मॅथमॅटिक्सच्या पेपरची भीती वाटते. आता प्रत्यक्षात भीती वाटत नसली तरी दाखवण्यासाठी की मी खूप भीतो असं करायला लागलो की त्याच्यानंतर तो त्याचा स्वभाव होऊन जातो. ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्याच्यामुळे नेहमी उत्कर्षाकडे जाण्याचा मार्ग घ्यावा. आपल्या बाबतीत नेहमी सचेत राहावं, नेहमी अवेअर राहावं की मी कुठल्या पद्धतीने रिॲक्ट करतोय, मी कुठल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीला बघतोय. ते बाहेरच्यांना दाखवण्यासाठी आणि आतून आणण्यासाठी या दोन्ही गोष्टी ह्या नेहमी उत्कर्षाच्या दिशेने पाहिजे. तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचं. नेहमी सकारात्मक भाव असावे त्या बाबतीत.
तर जेव्हा असे भाव असतील तेव्हा निगेटिव्ह गोष्टी या आपोआप निघून जातात. आपला हा स्वभाव बनला की त्याच्यानंतर मग हे बघण्याची किंवा हे करण्याची गरज नाही. म्हणजे आपल्याला आपोआप एक दुःखी माणूस दिसला तर त्याच्याबद्दल आपल्याला करुणाच येते, वाईट माणूस दिसला तो उपेक्षा येते, सोडून द्या, यांच्यापासून दूर राहू. हे सहज होऊन जातं, हे नॅचरल होऊन जातं. आणि त्यानंतर मग पुढे हळूहळू आपल्यात ते आलं की पुढे जाऊन जे काही समाधीची भावना असेल, त्यानंतर वेगवेगळे जे काही आपलं मन, बुद्धी या सगळ्या अस्तित्वाच्या गोष्टी आहेत, यासुद्धा आपोआप हळूहळू कमी होत जातात आणि मग आपण आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला लागतो. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना हेच सांगतायत की अशा पद्धतीने स्वतःशी एकरूप हो. अशा स्थितीत राहिल्यानंतर मग करताही नाही आणि अकर्ताही नाही, या सगळ्यांच्या पलीकडे तू राहशील. आणि हा जो काही अहंकार आहे, मी जो काही आहे, हा माझ्या अहंकाराचा त्याग करण्यासाठी सुरुवातीला हे सांगणं आवश्यक आहे की एक तर मी अकर्ता आहे किंवा मी काही सगळंच काही आहे. हे सांगता सांगता हळूहळू तो अहंकाराचा त्याग होतो, आपण पुढच्या स्थितीला पोहोचतो. परंतु त्याच्यानंतर इवन हे सुद्धा सांगायची गरज राहत नाही. ही जी शेवटची अवस्था असते जिथे आपण सगळं काही, इवन हा विचारही नाही, मी आहे मी नाही, अशी भावना चालली जाते, त्यावेळेस ती अतिशय सौम्य निर्मल अशा अवस्थेत असल्यानंतर लोक तुला पूज्य आणि वंदनीय मानायला लागतील, असं वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात. ते म्हणतात की आम्ही, म्हणजे वसिष्ठ ऋषींनी आणि जे काही कोणी ज्ञानी लोक असतील त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. त्यांनी अनेक जे कोणी ज्ञानी असतील त्यांची सगळ्यांशी चर्चा केली, त्यांचे मतं घेतले. त्यांनी हे लक्षात आलं त्यांच्या की जोपर्यंत आपल्या वासनांचा त्याग करून माणूस शांत होत नाही तोपर्यंत त्याला कृतकृत्य होणं, आनंदी होणं हे शक्य होत नाही. त्यांनी हेही सांगितलं वसिष्ठ ऋषींनी की आम्ही 10ही दिशांमध्ये फिरलो, जे जे काही बघण्यासारखं आहे, जे जे काही आनंद घेण्यासारखं आहे ते सगळं बघितलं. त्यावरून आमचा सिद्धांत असाच झालेला आहे, आमचं ठाम मत असं आहे की ज्यांना हे सगळं आत्मज्ञान झालेलं आहे असे महात्मे या जगामध्ये फार कमी आहे. म्हणून अपसेट होण्याचं आपण कारण नाही, आपण मार्गावरती आहोत. जेव्हा केव्हा आपल्याला मिळेल तेव्हा आपण हो. आपण कमी आहोत म्हणजे आपण प्रयत्न सोडून द्यावे असा अर्थ होत नाही. असे तत्त्वज्ञ या जगामध्ये फार कमी आहेत. जिकडे पाहावं तिकडे सगळे लोक केवळ विषयांच्या मागे लागलेले आहेत. त्यांना फक्त आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी ते काहीतरी प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की हे मिळवण्यासाठी मी ते करायला पाहिजे, ते मिळवण्यासाठी ते करायला पाहिजे. तर असे वेगवेगळ्या विषयांसाठी ते वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामध्ये हे योग्य ते अयोग्य अशा भानगडीत ते स्वतःलाच फसवून घेतात. सतत बाहेरचं विषयांचं चिंतन करणाऱ्या या लोकांमध्ये आत्मज्ञानासाठी प्रयत्न करणारे लोक फार कमी आहेत. म्हणून पुन्हा एकदा आत्मज्ञानासाठी प्रयत्न करणारे आपण सगळे स्वतःच्या पाठीवर थोपून घेऊ, कारण आपण त्या एक्सेप्शनल कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, आपल्यासारखे लोक फार कमी येते जगाच्या पाठीवरती, या बाबतीत विश्वास ठेवा. आणि ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. दुःखाची गोष्ट आहे की इतर लोक येत नाही, आपण त्यांना आणण्याचा प्रयत्न करू, परंतु निदान स्वतःच्या बाबतीत तरी आपण आनंदी राहावं. स्वतःला तो विश्वास द्यावा की चांगल्या मार्गावरती आहोत. तर असे स्वतःसाठी प्रयत्न करणारे, आत्मज्ञानासाठी प्राप्त करणारे फार कमी लोक दिसून येतात, सहसा कोणीच दिसत नाही. मनाची धाव ही सतत बाहेरच्या वस्तूंकडे असते, सारखं इकडे बघा तिकडे बघा, आणि त्याच्यामुळे मनाच्या पाठोपाठ शरीरही तिकडेच जात असतं. त्यामुळे त्यांची सगळी शक्ती ही विषयांकडे लागत असते. मग अशा मनुष्यांना आत्मविचारासाठी लागणारं बळ आणि वेळ हा कुठून मिळणार? त्यामुळे अगदी संपूर्ण सृष्टी जरी शोधली, स्वर्ग, पाताळ, नरक जे काही असेल, पृथ्वी सगळं शोधलं तरी अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतके सुद्धा मिळणार नाही, असं वसिष्ठ ऋषी म्हणतात. ते सांगतात की या संसारामध्ये सगळं काही, जो वैराग्याचा विषय होता तोच पुन्हा सांगतायत की या संसारामध्ये आपण जर प्रॅक्टिकली बघितलं तर बस आपला परिवार, स्त्री संघ, मुलांचा संघ, ह्याच गोष्टी आहेत, विषय आहेत. त्या गोष्टींच्या मागे लागून आपण काय मिळणार याचा जर विचार केला तर लक्षात येईल की काहीच मिळत नाही. आपलं हे शरीर आहे ज्याला आपण हाडामासांनी भरलेलं आहे, त्याच्यावरती जर आपण आसक्ती ठेवली तर या शरीरावर पासून सुद्धा काही मिळत नाही. वसिष्ठ ऋषी म्हणतात, ह्या काळाचा विसर पडू देऊ नको. हा काळ सगळ्यांना नष्ट करणार आहे, त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्याच्यामुळे इथे
जे काही आपल्याला आवडतं किंवा आपल्याला नावडतं या सगळ्या गोष्टी कधी ना कधी नष्ट होणार आहेत. हे पक्क लक्षात ठेव, हे निरंतर लक्षात ठेव. म्हणून नेहमी आपण जर कुठल्या डिस्ट्रॅक्शनमध्ये अडकायला गेलो किंवा आपल्याला कोणी त्रास देत आहे, कोणापासून मानसिक त्रास होत आहे असं वाटत असेल, तरी स्वतःला एक दिवस सांगावं, एकतर तो संपणार आहे, नाहीतर मी संपणार आहे. तर तो संपेल तेव्हा संपेल, मी संपायच्यात मला योग वासिष्ठ वाचायचं आहे, मला ज्ञान मिळवायचं आहे, एवढं आपण स्वतःला निश्चित सांगायचं. आणि त्यामुळे ह्या गोष्टीचं स्मरण ठेवायचं. असले कुठलेही कर्म की ज्याच्या मागे आपल्याला फळांची अपेक्षा आहे, असल्या कर्मांच्या भानगडीत पडू नको. एक चांगले गुरु जे ज्ञानी आहेत, अशा गुरूंना शरण जावं, त्यांनी जे काही सांगितलं त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागून त्यांना प्रसन्न करावं. आत्मलाभासाठी आपलं जे काही चांगलं शास्त्र आहे, योग वासिष्ठ असेल किंवा असे इतर कुठले ग्रंथ असतील, त्यांचं वारंवार श्रवण करावं, त्याच्यावर विचार करावा. आणि मी कोण, या जगात मी कसा आलो, हे जे काही प्रश्न आहेत, को हम, इथे मी कसा आलो, हे कोण, ते कोण, आई वडील कोण, हे सगळे प्रश्न पुन्हा 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 विचारून गुरूंकडून त्याची माहिती घेऊन स्वतः नियमितपणे मनन करून चिंतन करून स्वतःला पुढे घेऊन जावं, त्याचा अभ्यास करावा. आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये अगदी एखादा किडा असू द्या, नाही तर ब्रह्मज्ञानी असू द्या, त्या सगळ्यांमध्ये एकच ते तत्व आहे, एकच तो परमात्मा आहे. या गोष्टीची जाणीव ठेवावी. एकदा अशी जाणीव ठेवली की मग त्यांना असे जे कोणी पुरुष असतात तेच ब्रह्मज्ञानी या पदापर्यंत पोहोचू शकतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की या त्रिभुवनात कुठेही गेले, कुठलेही पदार्थ पहा, त्या सगळ्यांमध्ये केवळ पंचमहाभूत तेच दिसतात, त्यांचेच कार्य दिसून येतात. मग असं जर असेल तर ह्या सगळ्या हे जे काही दिसतं याच्यावरती कोण कशाला विश्वास ठेवेल. आपल्याला जर थोडा उत्पत्तिक्रम आठवत असेल तर पंचमहाभूतसुद्धा हे नंतर आलेले आहेत. म्हणजे मूळ त्याच्या अगोदर काहीतरी होतं, हेही केवळ एक आभासा रूप आहे, त्याच्यात काही अडकण्यात अर्थ नाही. जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना जे आकर्षण असतात, जे सुख असतात, ते सुद्धा ज्ञानी पुरुषांना हे दुःखकारकच वाटतात. त्यांना हे पक्का माहिती आहे की मीच काय, ही सृष्टी काय, अगदी ब्रह्मदेव आणि त्याच्यानंतर ब्रह्मज्ञानी लोकांचा जो काही सत्यलोक आहे किंवा आणखी काही आहे, कल्पांत अंती हे सगळं काही नष्ट होणार आहे. हा जो कल्पाचा अंत कसा होतो, या सगळ्याचा अंत कसा होतो, याची गोष्ट पुढे आपल्याला निर्वाण प्रकरणामध्ये आहे. एक पाषाण आख्यान म्हणून आहे, त्याच्यात ही गोष्ट आलेली आहे की सगळं कसं एक 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 करत नष्ट होत जातं. तेव्हा ते आपण निश्चित ऐकू, हा सगळा सिक्वेन्सही समजून घेऊ नष्ट होण्याचा. कारण जसं उत्पत्ती प्रकरणमध्ये उत्पत्ती आलेली आहे, तसं हे जे निर्माण झालेलं नाही ते कसं नष्ट झालं तेही त्याच्यात आलेलं आहे. तेव्हा आपण ते नंतर बघू. आणि वसिष्ठ ऋषी हे सांगतात की एकदा हे समजलं की जे ज्ञानी लोक आहेत त्यांना हे कळतं की सगळ्यात श्रेष्ठ सुख हे सुद्धा नष्ट होणार आहे, सत्यलोक हे सुद्धा नष्ट होणार आहे. त्यामुळे त्यांना हा सुद्धा मोह नसतो की मी मुक्त व्हावं, मी सत्यलोकात जावं, मी ब्रह्मलोकात जावं, मी वैकुंठ लोकात जावं, या गोष्टींचं सुद्धा त्यांना सुख नसतं. माझ्याकडे आत्ता ती कविता नाही आहे. परमपूज्य श्री श्री रविशंकरजींची एक कविता होती आणि त्याच्यामध्ये ते असं, त्या कवितेचा असा अर्थ होता की माझ्याकडे या, माझ्याकडे या, येताना तुम्हाला आणखी मध्ये स्वर्ग दिसेल, मध्ये देव दिसतील, मध्ये हे आकर्षण दिसतील, मध्ये ते आकर्षण दिसतील, पण कम टू मी अशी ती एक कविता आहे त्यांची. तर तो जो मी आहे तो मी, आणि त्याचा अनुभव कधी ध्यानातही घ्या. जर तुमच्यापैकी कोणी अजून ध्यानाचे म्हणजे चांगल्या गुरूंकडून अजून ध्यान शिकले नसाल तर ध्यान जरूर शिका. त्याच्यामध्ये हा अनुभव येतो की, आणि उपशम प्रकरणामध्ये हे आपण घेणार आहोत, याचं एक छोटंसं झलक आपल्याला मिळणार आहे की ध्यानामध्ये काय अवस्था होऊ शकते की जिथे फक्त मीच, आणि मी म्हणजे तो मी सुद्धा, मीपणासुद्धा तिथून चालला जातो, फक्त काहीतरी आहे अशी अवस्था. तर त्याचा अनुभव जरा घ्यायला शिका. कधी कुठल्या व्यवस्थित गुरूंकडून शिकलं असेल तर छान, नसेल तर शिकून घ्या. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पण ध्यान शिकवतात, सहज समाधी ध्यान म्हणून आहे, आणि ते फार छान, म्हणजे ती अवस्था खूप छान असते, समाधीचीच अवस्था. तर असा मोह म्हणजे या कुठल्याही गोष्टींचा, अगदी स्वर्गसुखाचा मोहसुद्धा किंवा त्याच्या पलीकडे तो सुद्धा या लोकांना राहत नाही. काय कशाबद्दल कामना करावी असा काही विषयच त्यांना दिसत नाही. म्हणजे इथे एक उदाहरण असं दिलेलं आहे की जो भगवान शंकर आहे त्यांच्यासमोर गौरीचं नृत्य हे त्यांना बघण्याची सवय किंवा ते बघतात, त्यांची इच्छा ती.
त्यांच्यासमोर जर काही माकडे येऊन नाच करायला लागले तर त्यांच्यामध्ये काही त्यांना रस राहणार आहे का? अजिबात नाही राहणार. तसं हे आहे की यांना जी स्वतःमध्ये जे सुख आहे ते सुख कुठेच मिळत नाही या गोष्टीची त्यांना पक्की खात्री असते. त्यामुळे हे ज्ञानी लोक स्वप्नामध्ये सुद्धा कुठल्याही क्षुद्र उपभोगांची कल्पना करत नाही. शेवटी वसिष्ठ ऋषींनी एक कचगाथा सांगितली आहे. ती कचगाथा आपण प्रत्यक्ष अनुभवू, आपण त्याच्यावर थोडासा विचार करू. मी थोडंसं त्याबद्दल सांगेल. हा जो कच आहे हा देवगुरु बृहस्पतींचा मुलगा, आणि तो ध्यानात असताना त्याला काय अनुभव आले आणि ध्यानातून बाहेर आल्यावर त्याला काय अनुभव आले ते अनुभव आपण थोडेसे शब्दामध्ये डोळे मिटून ऐकू, स्वतः अनुभव करू त्याचा. जय श्रीराम, जय गुरुदेव.